हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपलं ना मॉर्निंगला एक माझं ऑडिशन होतं फॉर अ मेकअप आर्टिस्ट आणि हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याचं नाव आहे रॉयल टास्टा. इथे मी मॉर्निंगला आले होते आणि बघा इथे मला माझे थोडे जुने फ्रेंड्स पण भेटले आणि खूप सारे मी फ्रेंड्स पण बनवून घेतले. त्याच्यानंतर इथे खूप सारे ना मॉडेल्स आलेले होते, स्टायलिश होते आणि प्लस मेकअप आर्टिस्ट पण होते आणि आम्हाला फॉर्म दिलं होतं, आम्ही ते भरलं आणि त्याच्यानंतर इथे मुली पण तेच करत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला मस्तपैकी स्नॅक्स दिलेलं होतं आणि आम्ही मस्तपैकी स्नॅक्स खाल्लं आणि पुढची प्रोसिजर स्टार्ट झाली. बघा गेट बघा तुम्ही किती रॉयल आहे, ऑब्व्हियसली नावच रॉयल टास्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली आणि एंट्री तर अमेझिंग आहे. बघा तुम्ही, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू होतं आणि बघा बाकीचं इंटिरियर किती अमेझिंग होतं. फुल्ली असं वाटत होतं मी एखादी राजवाड्यामध्ये आलेले आहे, कुठल्या तरी दरबारात आलेले आहे. ऑब्व्हियसली बघा तुम्ही किती सुंदर इंटिरियर आहे आणि ड्रेसअप हे ते सगळे मुलं इथे वेट करत होते आपल्या नंबरचं आणि खूप अँटिक कलेक्शन होतं आणि मला जितकं शक्य झालं ना मी सगळं माझ्या व्हिडिओमध्ये थोडं कॅप्चर केलेलं आहे. बघा तुम्ही किती सुंदर कलेक्शन आहे. इथे गणपती मीन्स आपल्या एलिफंटची एक स्टॅच्यू पण आहे आणि नंतर मी प्रॉपर शिवाजी महाराजांचं एक व्हिडिओ घेतलेला आहे. सो हे बघा, हे ड्रेस बघा तुम्ही, पूर्ण ग्रूम आणि ब्राईडसाठी अँटिक कलेक्शन आहे. सो नक्की इथे व्हिजिट करा आणि बघा किती सुंदर आहे आतून आणि कलेक्शन किती भारी आहे इथे. नंतर आम्ही सगळेजण लाईनमध्ये लागलेलो आहोत, आमचा नंबर आलेला आहे आणि आतमध्ये काय होणार आहे कोणालाच ठाऊक नाही आहे. आणि इथे बाकीची प्रोसिजर स्टार्ट होती. कोणी क्लायंट होते आणि बाकीचे स्टुडंट्स पण होते जे त्यांचा इंटरव्ह्यू ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आमचा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला आणि आम्ही बाहेर निघालो. त्याच्यानंतर मी बसल्या इथे थोडेसे जे त्यांचे कलेक्शन त्यांचे फोटोज काढले आणि सगळ्यांना रॉयल टास्टासाठी काहीतरी रिव्ह्यू द्यायचं होतं. तर मी पर्सनली एक आपलं रिव्ह्यू दिलेला आहे. हे रिव्ह्यू माझ्या पेजवरती तर राहणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या ह्या व्हिडिओला पण दिलेला आहे. सो खूप छान होतं आणि मेन की ह्या 21st सेंचुरीला कोणी इतकं सुंदर थीम करू शकतो का? आतून इतकं सुंदर इंटिरियर, हे थीम त्यांच्या माइंडमध्ये आलंच कसं काय? सो सॅल्यूट आहे सरांना आणि खूप सुंदर आणि थँक्यू रॉयल टास्टा आम्हाला एक चान्स दिल्याबद्दल. सो थँक्यू सो मच. थँक्यू.